नुकताच वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 प्रसिद्ध झाला आणि भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. 180 देशांच्या यादीत भारत हा 157व्या क्रमांकावर फेकला गेलाय. एकीकडे आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान बाळगतो, तर दुसरीकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणाऱ्या पत्रकारितेच्या बाबतीत आपण इतके मागे का आहोत. आज आपण यावर चर्चा करणार आहोत की हा इंडेक्स नक्की काय असतो, तो कोण बनवतं, भारताची घसरण नेहमीच का होते आणि आपल्या देशात पत्रकारांसमोर नक्की कोणती आव्हानं आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा विषय केवळ पत्रकारांचा नाही, तर तो आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे, आपल्या लोकशाहीचा आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की हा इंडेक्स नेमका काय असतो. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हा दरवर्षी प्रसिद्ध होणारा एक रिपोर्ट आहे, अहवाल आहे, जो जगभरातील देशांमध्ये पत्रकारांना किती स्वातंत्र्य आहे याचे मोजमाप करतो. हा अहवाल रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स RSF या पॅरिसमधील एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेद्वारे अर्थात NGO द्वारे तयार केला जातो. ही संस्था 1985 पासून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी काम करत आहे आणि तिला संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हणजेच UN मध्ये सल्लागाराचा दर्जा प्राप्त आहे. अनेकांना प्रश्न पडतो की हे रँकिंग कशाच्या आधारावर ठरवलं जातं. RSF प्रामुख्याने 5 निकषांचा विचार करते. त्यात पहिला आहे राजकीय संदर्भ म्हणजेच पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट, सरकारचा मीडियावरील प्रभाव किती आहे. दुसरा आहे कायदेशीर चौकट म्हणजेच लीगल फ्रेमवर्क, पत्रकारांना संरक्षण देणारे कायदे आहेत की त्यांच्यावर गुन्हे दाखल करणारे. तिसरा आहे आर्थिक संदर्भ म्हणजेच इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट, जाहिराती किंवा कॉर्पोरेट दबावामुळे बातम्यांवर परिणाम होतो का. चौथा आहे सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, सोशो कल्चरल कॉन्टेक्स्ट, समाजात पत्रकारांना स्वीकार्यता आहे की त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. आणि पाचवा निकष आहे सुरक्षा, सेफ्टी, पत्रकारांवर हल्ले होतात, त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांना तुरुंगास होतो का. यासाठी जगभरातील तज्ञ पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना एक सविस्तर प्रश्नावली दिली जाते, ज्यावरून हे गुणांकन ठरवते. 2026च्या अहवालानुसार भारत 180 देशांपैकी 157व्या स्थानावर आहे. गेल्या काही वर्षांचा कल पाहिला तर ही घसरण सातत्याने सुरूच आहे. 2016 मध्ये भारत 133व्या क्रमांकावर होता, 2023 मध्ये 161व्या स्थानावर पोहोचला होता आणि आता 2026 मध्ये किरकोळ चढ उतारानंतरही भारत अजूनही डेंजर झोन किंवा अतिशय खराब या श्रेणीत मोडतो. या अहवालानुसार भारतात राजकीय ध्रुवीकरण अर्थात पॉलिटिकल पोलरायझेशन वाढले आहे. मुख्य प्रवाहातील मीडिया अनेकदा सरकारच्या धार्जिण्या भूमिका घेताना दिसतो, ज्याला गोदी मीडिया असेही संबोधले जाते. बरेचसे लोक याला ब्राह्मणबनिया मीडिया म्हणतात. दुसरीकडे जे पत्रकार प्रश्न विचारतात त्यांना देशविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतात पत्रकारितेचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे का, हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे. अहवाल आणि जमिनीवरील वास्तव काही ठळक बाबींकडे लक्ष वेधतात. त्यामध्ये UAPA अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट यांसारख्या कायद्यांचा वापर करून पत्रकारांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काश्मीरमधील पत्रकारांच्या कामावर असलेल्या मर्यादा हे याचे एक मोठे उदाहरण आहे. याच अहवालात पुढे डिजिटल सेन्सॉरशिपवर देखील भाष्य केले आहे. सोशल मीडिया पोस्टवर बंदी घालणे, इंटरनेट शटडाऊन करणे ज्यामध्ये भारत जगात आघाडीवर आहे, आणि माहिती तंत्रज्ञान नियमांमधील बदल यामुळे स्वतंत्र पत्रकारांच्या आवाजावर मर्यादा येत आहेत. जे पत्रकार सत्तेला प्रश्न विचारतात त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. महिला पत्रकारांना तर अश्लील भाषेत धमक्या दिल्या जातात. तसेच ग्रामीण भागात भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकारांच्या हत्येच्या घटनाही घडलेल्या आहेत. या संदर्भातील काही उदाहरणे पाहूयात. गौरी लंकेश यांची हत्या असो किंवा सिद्दीकी कप्पन यांच्यासारख्या पत्रकारांना झालेली अटक, या घटनांनी जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन केली आहे. पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून पत्रकारांच्या फोनवर पाळत ठेवल्याचा आरोपही गंभीर होता. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. याला जबाबदार कोण? पहिलं तर सरकार, मग ते केंद्राचं असो किंवा राज्याचं. ते कडक कायदे तयार करत नाही
आणि तपासी यंत्रणांचा योग्य वापर केला जात नाही. बहुतेक वेळा तपासी यंत्रणांचा गैरवापरच जास्त केला जात असल्याचे आरोप होत असतात. दुसरं आहे कॉर्पोरेट संस्था. मीडिया हाऊसची मालकी मोठ्या उद्योजकांकडे असल्याने बातम्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. तिसरं आहे प्रशासकीय यंत्रणा. विशेष करून पोलिसांकडून पत्रकारांना होणारी छळवणूक ही एक गंभीर समस्याच आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या पत्रकारांसोबत पोलीस प्रशासनाने कसा व्यवहार केला हे आपण जाणतोच. आणि चौथा आहे तुम्ही अर्थात प्रेक्षक. जेव्हा आपण खरी पत्रकारिता सोडून आरडाओरडा करणाऱ्या न्यूज चॅनलला टीआरपी देतो तेव्हा आपणही या व्यवस्थेला जबाबदार असतो हे लक्षात घ्या. शेवटी प्रेस फ्रीडम इंडेक्स मधील 157वे स्थान हा केवळ एक आकडा नाही, तर तो एका लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. स्वतंत्र पत्रकारिता हा लोकशाहीचा श्वास आहे. जर पत्रकार प्रश्न विचारू शकले नाहीत तर भ्रष्टाचार आणि अन्याय कधीच समोर येणार नाही. भोंदू अशोक खरातचं प्रकरण आपल्या समोरचं एक जिवंत उदाहरण आहे. आपल्याला गरज आहे अशा कायद्यांची जे पत्रकारांना संरक्षण देतील आणि एका अशा समाजाची जो सत्य सांगणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.